काय गं? अशी का वागतीयेस? अडचणी आहेत म्हणून? हो, त्या तर प्रत्येकालाच आहेत. पण मग म्हणून प्रत्येक दिवस असाच ढकलणार आहेस का? दिवसांमागून दिवस जातायत त्याचं काय? आयुष्य सरत चाललंय गं. शेवटी काहीच उरणार नाहीये. सगळं सोडून जायचंय. हे इतकं मोठं वाटणारं दुःख सुद्धा इथंच सोडून जायचंय. मग आता त्याला का बिलगून बसायचं? तुला उगाच वाटतंय, की तू काहीच करू शकणार नाहीयेस. एकदा प्रयत्न तर करून बघ. मग कळेल तू काहीही करू शकतेस. इतक्या कठीण परिस्थितीला तोंड देतच आहेस की. मग तरीही स्वतःवर विश्वास नाही असं का बरं? तुझ्यात खूप ताकद आहे आणि आजपर्यंत तिचा वापर करून तू अनेक संकटांना सामोरे जात आली आहेस. अगदी परवा-परवाचीच गोष्ट बघ ना. प्रत्येक जण तुझ्याकडे बोट दाखवत असताना तू मात्र स्वतःशी लढत होतीस. तुझ्या मनाला तू किती खंबीरपणे सावरत होतीस. तुझी ही लढाई न संपणारी आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर नवी संकटे येत राहणार. लोक बदलणार, परिस्थिती बदलणार. म्हणून तुलाही बदलत राहावं लागेल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो स्वीकारावा लागेल. हे बदल घडत असताना तुला त्रास होईल. पण यातूनच तर तुला नव्या गोष्टी शिकायला मिळतील आणि तुझ्यात सुधारणा होत राहील. बरोबर ना? प्रत्येक वेळी खचून न जाता आता हे असंच चालू राहणार. हे गृहीत धर, हे स्वीकार. पण ह्यातूनच मला मार्ग काढायचा आहे, असं मनाला समजाव. हे लक्षात ठेव आणि लढत राहा, जगत राहा. जगणं सोडून देऊ नकोस. आयुष्य संपत चाललंय गं. एक-एक क्षण असे निसटून चाललेत. त्यामुळे जगायला विसरू नकोस. हे दिवस पुन्हा नाहीयेत. हे वय पुन्हा नाही. हे आयुष्य पुन्हा नाही हे लक्षात घे.